कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज बनवायची आहे वांग बटाट्याची रस्सा भाजी. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कांदा आणि खोबरं असं गॅसवर भाजून घ्यायचं. एकच कांदा भाजायचा. तुम्ही जास्त घालायचा असेल तर जास्त घेऊ शकता. पण भाजून घ्यायचं, भाजी खूप छान होते. कढई ठेवायचं, तेल घालून घ्यायचं. तेल जरा जास्तच घालायचं. एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला मोठा कांदा होता. आलं लसूणची पेस्ट केली होती मी, ती घालून घ्यायची. छान सगळं परतून घ्यायचं. आपण जे खोबरं आणि कांदा आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही आलं लसूण घालून वाटू शकता, पण मी वेगळं बारीक केलं होतं. आणि वाटण जे आहे ते असं बिना पाण्याचंच वाटायचं. पाणी बिलकुल घालायचं नाही. बिना पाण्याचं जे आहे ते वाटलं जातं आणि अशा पद्धतीने भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. सगळं छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. एक मोठं टॅमॅटो जे आहे ते मी बारीक चिरून घेतलेलं आहे, तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचं. कांदा टॅमॅटो लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ जे आहे ते घालायचं, म्हणजे लवकर शिजलंही जातं. त्याच्यानंतर छान सगळं असं परतून घ्यायचं. जे आपले बेसिक मसाले आहेत, मटण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, घरातला मसाला, असे बेसिक मसाले घालून घ्यायचे आणि छान परतायचं. ह्याच्यामध्ये गोडा मसाला घाला, कांदा लसूण मसाला घाला, छान टेस्ट येते भाजीला. सगळे मसाले असे छान परतून घ्यायचे. थोडंसं तुम्हाला वाटलं तरी ते पाणी घालायचं, म्हणजे मसाले परतलेही जातात आणि कढईलाही लागत नाहीत. सगळे मिक्स झाल्याच्यानंतर कोथिंबीर घालायची थोडीशीच. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्तही घालू शकता. दाण्यांचा कूट घालायचा, म्हणजे भाजी जी आहे ती अशी मिळून येते. वेगवेगळं असं वांग बटाटा रस्सा होत नाही. तुम्ही जास्त घालू शकता, पण जास्त भाजीने खूप घट्ट होते. जे आपण वांगे आणि बटाटा चिरून ठेवलेला आहे ते सगळं वाटणामध्ये घालून घ्यायचं. आधी बटाटा घालायचा, मग वांगं घालायचं, असं नाही करायचं. वांगं बटाटा दोन्ही सगळं मिक्स करायचं. तुम्ही इथे भिजलेले हरभरेही घालू शकता शिजवून, तेही छान भाजी लागते. सगळं असं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता भाजीला रंग खूप सुंदर आलेला आहे. वाटणामुळे वाटण छान परतलं तर भाजीही छान होते. 5-1 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे छान एक वाफ घ्यायची बारीक गॅसवर. भाजीला पाणी जे आहे ते आहे ना गरम करूनच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. त्याच्यामुळे भाजी शिजतेही लवकर आणि भाजीला चवही खूप छान येते. झाकण ठेवायचं 15-1 मिनटं बारीक गॅसवरच. मध्ये आधी चेक करायची भाजी शिजली आहे की नाही. बघू शकता भाजीला रंग हा खूप छान आलेला आहे. आपण जे वाटण गॅसवर भाजून घेतो, कांदा खोबरं, त्याच्यामुळे भाजीला टेस्टही खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो. मी काही काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे काहीच वापरलेली नाही. आपली साधीच लाल मिरची पावडर आहे, त्याने ही भाजीला कलर खूप छान आलेला आहे. पाहू शकता तुम्ही. थोडीशी मला बटाटा इथे कच्चा वाटला म्हणून मी अजून 10 ते 15 मिनटं शिजवली भाजी. भाजी पूर्णपणे आता तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आपण लग्नात वगैरे अशी भाजी खातो, तशीच भाजी झाली होती. पुरी बरं चपाती बरं ही भाजी खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. बघू शकता भाजी अशी खूप पातळही नाही झाली, खूप घट्टही नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये पाणी घालू शकता, पण भाजी ही पातळ छान लागत नाही. थोडीशी घट्टच भाजी असेल तर ते खायलाही खूप छान लागते पुरी बरं. चला तर मग बाय.